नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धुरी एच.एम. फुंडे हायस्कूल फुंडे आपल्या सर्व 12वीमध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासमोर अनेक आव्हानं आहेत. जगासमोर असलेल्या कोरोना नावाच्या या संकटाने सर्वजण त्रस्त झालेले आहेत. अशावेळी आपला अभ्यास चुकून चालणार आहे का? तर याचं उत्तर नक्कीच नाही असं असेल. मग यासाठी सहकार विषयासंदर्भात आपण हा व्हिडिओ घेऊन आलेले आहोत आणि या व्हिडिओची सुरुवात आजच्या पहिल्या घटकापासून, सहकार विषयाच्या पहिल्या घटकापासून म्हणजेच सहकारी संस्थेचे संघटन या विषयापासून आपण करणार आहोत. 2020-21च्या पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित आपला हा पहिला घटक आहे. पहिल्या घटकाचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. आपण या पूर्ण वर्षभरामध्ये सहकारी संस्थेसंदर्भात विविध प्रकारची माहिती प्राप्त करणार आहोत. यामध्ये सहकारी संस्थेचे संघटन असते तरी कसे, सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार नेमका कसा होतो, सहकारी संस्था कायदा काय सांगतो, सहकारी संस्थेची हिशेब तपासणी कशी केली जाते, सहकारी संस्थांचं आयुक्त म्हणजे काय, त्यांची नियुक्ती कशी केली जाते, निबंधक कशा पद्धतीने असतात, निबंधकाची पात्रता काय, नागरी सहकारी बँक म्हणजे काय, जिल्हा सहकारी बँक म्हणजे काय, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे काय, सहकारचं शिक्षण घेणं का गरजेचं आहे, सहकारचं प्रशिक्षण घेणं का गरजेचं आहे, सहकारी क्षेत्रासमोरील आव्हानं नेमकी काय आहेत, ही सर्व गोष्टी आपल्या या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या घटकाचं, ज्याचं नाव आहे सहकारी संस्थेचे संघटन. याची सुरुवातीला प्रस्तावना आपण बघूया. आपण पहिल्यांदा बघितलेलं आहे सहकारी संस्था व इतर संस्थांमध्ये प्रामुख्याने एक बदल जाणवतो. इतर संस्था या नफा कमवण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, परंतु सहकारामध्ये सहकाराचं ब्रीदवाक्यच असं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. आपल्याला सर्वांना सहकार्य करत पुढे जायचं आहे. त्यामुळे नफा मिळवणं हे सहकारी संस्थांमध्ये अत्यंत गौण मानलं जातं आणि जास्तीत जास्त सेवेला प्राधान्य दिलं जातं. सहकारामध्ये भांडवलापेक्षा, आर्थिक फायद्यापेक्षा व्यक्तीला, सभासदांना महत्त्वाचं स्थान आहे. आणि इतर संस्थांमध्ये काय असतं तर फायद्याला महत्त्व दिलं जातं, आर्थिक उन्नतीला भर दिला जातो. हाच सहकारी संस्था व इतर संस्थेमध्ये फरक आहे. यानंतर आपण पुढील पॉईंट बघूया. सहकारी संस्थेची रचना, सहकारी संस्थेची संघटन रचना नेमकी असते तरी कशी, कशा पद्धतीने सहकारी संस्थेची संघटन उभं केलं जातं. तर याचा प्रमुख टप्पा म्हणजे सभासद. आपल्यासमोर आपला पूर्ण स्ट्रक्चर दिलेला आहे. तर या संघटन रचनेचा पहिला आणि प्रमुख घटक कोण आहे तर सभासद असतो. सभासदांच्या सर्वांच्या अनुमतीने एक व्यवस्थापन समिती, त्याला संचालक मंडळ असं म्हणतात, ते निर्माण केलं जातं. यामध्ये काही पदाधिकारी नेमले जातात जे या संपूर्ण सहकारी संस्थेचा कार्यभार सांभाळतात. मग त्याच्यामध्ये खजिनदार असतील, आर्थिक व्यवहार सांभाळतात, सचिव असतील, कागदोपत्री व्यवहार सांभाळतात, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतील. अशा पद्धतीने संघटन रचना ही तयार केली जाते. आणि या संघटनेचं स्वरूप देखील, संघटन रचनेचं स्वरूप देखील आपल्या सहकारी कायद्यानुसार निश्चित केले जाते. यातील प्रमुख घटक सभासद. मग सभासद म्हणजे तरी कोण, सभासद कोणाला म्हणावं, तर हे आपण आताच्या या पुढील पॉईंटकडे आपण बघणार आहोत. सभासद सामान्य लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्यांचं हित लक्षात घेऊन सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. हे आपण जाणतोच. समान उद्दिष्ट असणाऱ्या व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. हे आपण 11वीमध्ये असताना देखील बघितलेलं आहे. मग ही स्थापना करताना त्या नोंदणी अर्जावर ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात, पुन्हा एकदा बघा, सहकारी संस्थेची नोंदणी करत असताना नोंदणी अर्जावर ज्या व्यक्तींनी सह्या केलेल्या असतात त्या संस्थेची सह्या केलेल्या सर्व व्यक्तींची नोंद सभासद म्हणून होते.
ते त्या संस्थेचे प्रथम सभासद म्हणून देखील ओळखले जातात. त्यानंतर सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक किंवा पात्र व्यक्ती आवश्यक ती म्हणजे संस्थेने ठरवलेली असेल अमुक प्रवेश फी किंवा भाग भांडवलासह देखील सभासद बनू शकतात. परंतु या संदर्भातील जी काही नियमावली असते ती सहकारी कायद्याअंतर्गत त्या संस्थेने बनवलेली असते. त्या नियमावलीला अनुसरूनच त्या नियमावलीनुसारच सभासदत्व दिलं जातं, त्या संस्थेचे सभासदत्व दिलं जातं. आणि जे कोण अर्ज करतात त्या अर्जांवर संस्थेमध्ये विचारविनिमय केला जातो आणि विचारविनिमय केल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाते आणि त्यानंतरच ती व्यक्ती सभासद होऊ शकते. मग सभासदाची अर्थ आपण आता बघितलेला आहे. सभासदाची व्याख्या नेमकी कशी आहे? यामध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कलम 2 पोट कलम 19 नुसार आपल्याला सहकारी संस्थेची व्याख्या निश्चित सांगितलेली आहे. ती आपल्याला खाली दिसत देखील असेल. सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती, यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद आणि प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्थेतील कोणताही ठेवीदार किंवा वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. ही झाली सहकारी कायद्यानुसार असलेली प्रमुख व्याख्या. यामध्ये नेमकं काय आहे? सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आलेली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती, म्हणजे संस्थेची नोंदणी करत असताना ज्या व्यक्तींनी त्या नोंदणी अर्जामध्ये सह्या केलेल्या आहेत अशा व्यक्तींना देखील सभासद मानलं जातं. किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेची सदस्य म्हणून यथोचितरित्या, याच्यामध्ये यथोचितरित्याचा अर्थ असा आहे सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या नियमानुसार दाखल करून घेतलेली व्यक्ती, मग ती नाममात्र सभासद असेल, सहयोगी सभासद असेल किंवा एखादी संस्था असेल जी सभासद म्हणून अर्ज केलेला असेल किंवा एखादी वित्तीय संस्था असेल जिने देखील अर्ज केलेला असेल, या सर्वांचा समावेश होतो. लक्षात येतंय ना का सर्वांना? आपण हा एक व्याख्येचा टप्पा बघत आहोत. व्याख्येचा टप्पा झाल्यानंतर सभासदांची व्याख्या समजली, परंतु या सभासदांसाठी पात्रता काय आहे आपण बघूया. सभासदांसाठी आवश्यक असणारी पात्रता. कुठलाही विषय असेल, विद्यार्थी होण्यासाठी पात्रता लागते, शिक्षक होण्यासाठी पात्रता लागते, आपल्याला पुढील वर्गात जाण्यासाठी पात्रता लागते. मग सभासदाची पात्रता ती काय आहे? तर याचा देखील उल्लेख सहकारी संस्था कायद्यामध्ये निश्चित केलेला आहे. त्या सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार पहिला मुद्दा येतो तो म्हणजे सज्ञान व्यक्ती. सभासदत्वासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही सज्ञान असणं गरजेचं आहे. त्याने वयाची 18 वर्ष पूर्ण करणं आवश्यक आहे. तसेच ती मानसिकदृष्ट्या सक्षम देखील असणं आवश्यक आहे. ह्या व्यक्तीला कोणत्याही संबंधित अधिनियमाद्वारे, मग तो पोलिसांसंदर्भात असेल किंवा इतर संदर्भात असेल, करार करण्यास बंदी केलेली नसावी व भारतीय कायद्याप्रमाणे ही व्यक्ती पात्र असली तर ती व्यक्ती सभासद होऊ शकते. पुन्हा एकदा बघा, सभासदासाठी पहिल्यांदा पात्र व्यक्ती आवश्यक असते आणि ती पात्रता म्हणजे पहिल्यांदा ती व्यक्ती सज्ञान हवी. मग सज्ञान म्हणजे नेमकं काय? तर त्याची वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली असावीत. ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी, म्हणजे मानसिकदृष्ट्या कमकुवत म्हणजे मानसिक खच्चीकरण झालेली व्यक्ती किंवा वेडी व्यक्ती ही यासाठी अर्ज करू शकते का? नाही. त्यामुळे मानसिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तीच या सभासदासाठी पात्र ठरते. तसेच कोणीही त्या व्यक्तीला कुठल्याही करारान्वये बंदी घातलेली नसावी. पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नसावा, इतर कुठल्याही न्यायालयामध्ये त्यांच्याविरुद्ध कुठलेही गुन्हे नसावेत. हा प्रमुख उद्देश आहे, ही प्रमुख पात्रता आहे. जर या पद्धतीने जर सभासद असेल तर नक्कीच ती व्यक्ती सभासद होऊ शकते.
अजून कोणती पात्रता आहे, तर ती व्यक्ती त्या संस्थेच्या कार्यक्षेत्रातील असावी. दुसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्रात वास्तव्य. जी व्यक्तीला सभासद होण्याची इच्छा आहे ती व्यक्ती त्या कार्यक्षेत्रातीलच असणं गरजेचं आहे आणि तिने आपल्या प्रवेश शुल्कासोबत, संस्थेच्या प्रवेश शुल्कासोबत किमान एका भागाची रक्कम भरलेली असावी. म्हणजे शेअर्स, भाग म्हणजे शेअर्स हे भरलेले असावेत. त्याच्यानंतर पुढील मुद्दा कोणता? मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण विद्यार्थी आहोत, मग आपल्याला सभासदत्व मिळणार नाही का? तर बाळांनो, नक्कीच मिळणार. याची देखील तरतूद सहकार संस्थेच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना देखील सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकते. सभासदाच्या पात्रतेमध्ये विद्यार्थी सभासद हा देखील एक मुद्दा आहे. शाळा महाविद्यालयामध्ये आपण बघतो की विद्यार्थी सहकारी भांडार देखील अस्तित्वात असते. या माध्यमातून अनेक वह्या, पेन, शैक्षणिक कागदपत्रे, शैक्षणिक वस्तू आपल्याला होलसेल दरात, घाऊक दरात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतात. मग अशा भांडाराचे जे सभासद असतात यासाठी वयाची अट विचारात घेतली जात नाही. 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा विद्यार्थी देखील या सभासदत्वास पात्र होतो. सज्ञान व्यक्ती, कार्यक्षेत्रात वास्तव्य, विद्यार्थी सभासद, अजून कोण कोण या सहकारी संस्थेचे सभासदत्व होऊ शकतात? तर नोंदणीकृत संस्था देखील या सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. नोंदणीकृत संस्था म्हणजे कायद्यानुसार भारतामध्ये जे काही कायदे अस्तित्वात आहे या कायद्यानुसार नोंदणी झालेल्या संस्था देखील सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकतात. मग त्या शैक्षणिक संस्था असतील, क्रीडा संस्था असतील, विविध प्रकारची मित्रमंडळ असतील, सांस्कृतिक मंडळ असतील, परंतु ज्यांची नोंदणी कायद्यानुसार झालेली आहे तर अशी सर्व संस्था सभासद म्हणून पात्र ठरतात. मग या संस्थांमध्ये भागीदारी संस्था आल्या, ज्या भागीदारी संस्थेच्या कायद्यानुसार, भागीदारी संस्था कायदा 1932 नुसार स्थापन झालेल्या असतात, अशा देखील संस्था सभासद होऊ शकतात. त्यामध्ये कंपनी आली, भारतीय कंपनी कायदा 2013 नुसार ज्या संस्था अस्तित्वात आलेल्या असतात त्या देखील सहकारी संस्थेचे सभासद म्हणून बनू शकतात. सहकारी संस्था एखादी दुसरी सहकारी संस्था असेल तर ती देखील दुसऱ्या संस्थेची सभासद बनू शकते. अशा पद्धतीने विविध प्रकारच्या संस्था या सभासद बनू शकतात. केंद्र सरकार, राज्य सरकार सभासद बनू शकतात का? तर हो. पुढील मुद्दा आहे केंद्र व राज्य सरकार देखील सभासद बनू शकतं. सहकारी संस्थेचं सभासद आवश्यकता भासल्यास केंद्र व राज्य सरकारही सहकारी संस्थेचं सभासदत्व स्वीकारतात. मग आपल्या आजूबाजूला अशी एखादी सहकारी संस्था आहे का? जर याचा शोध घेतला तर आपल्याला हे सगळे घटक त्याच्यामध्ये दिसतील. सभासदाची व्याख्या देखील आपल्याला दिसेल. मग अशा पद्धतीने थोडा जर शोध घेतला तर हे सहकाराचं स्वरूप आपल्याला नक्कीच चांगलं वाटेल. मग सभासद हे कशा पद्धतीने असतील? सभासद किती प्रकारचे असतात? कोणाला कशा पद्धतीने सभासद म्हणतात? तर आपण बघूया सभासदांचे प्रकार. सभासदांचे काही प्रकार देखील सहकारी संस्थे कायद्यानुसार सांगण्यात आलेले आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे क्रियाशील सभासद. मग क्रियाशील सभासद म्हणजे नेमकं काय? क्रियाशील सभासद म्हणजे जो सहकार संस्थेच्या कारभारात भाग घेतो, संस्थेच्या उपविधीमध्ये नमूद केलेल्या सेवा साधनांचा किमान मर्यादित वापर करतो, त्याला क्रियाशील सभासद असं म्हणतात. त्याला सर्व अधिकार असतात. मतदान करण्याचा, लाभांश मिळवण्याचा, संस्थेची हिशोब पुस्तकं पाहण्याचा, त्याच्या चर्चेमध्ये सहभाग घेण्याचा, सभेमध्ये विशेष सभेची सूचना मिळवण्याचा, हे सर्व अधिकार क्रियाशील सभासदाला असतात. परंतु क्रियाशील सभासदाला काही नियम देखील आहेत. त्याने वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षांच्या कालावधीत
किमान एका सभेला तरी हजर राहिलंच पाहिजे. तसेच त्याने संस्थेच्या सेवांचा किंवा साधनांचा किमान मर्यादित वापर करणं गरजेचं आहे. मग जर हे काही गोष्टी ज्या सभासदाला जमत नसतील, मग अशा सभासदांना काय म्हणतात? तर अशा सभासदांना अक्रियाशील सभासद असं म्हणतात. जो सभासद वार्षिक सभेच्या लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एका सभेला देखील हजर राहत नाही, संस्थेने नमूद केलेल्या सेवांचा अथवा साधनांचा लागोपाठ 5 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान मर्यादित वापर करत नाही, अशा सभासदांना अक्रियाशील सभासद म्हणून पात्र ठेवले जाते किंवा असे वर्गीकरण केले जाते. ज्या वेळेस अशा सदस्यांचे अक्रियाशील सदस्य म्हणून घोषणा केली जाते किंवा वर्गीकरण केलं जातं, तेव्हा वित्तीय वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष संपण्याच्या दिनांकाच्या 30 दिवसाच्या आत त्या संदर्भात संस्थेने कळवलं पाहिजे. त्या व्यक्तीला संस्थेने 30 दिवसाच्या आत कळवलं पाहिजे. आणि पुन्हा त्या अक्रियाशील सभासदाला क्रियाशील होता येतं का? नक्कीच येतं. जर त्याने अक्रियाशील वर्गीकरण झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षात क्रियाशील सदस्यासाठीचे सर्व नियम पूर्ण केले, तर तो पुन्हा क्रियाशील सदस्य होण्यास पात्र ठरतो. मात्र जर त्याने पुढील 5 वर्षात क्रियाशील सभासदाचे निकष पूर्ण केले नाही, तर मात्र त्याचे सभासदत्व देखील रद्द होऊ शकते. मग अजून कोणता प्रकार आहे? क्रियाशील नसेल तर अक्रियाशील. अजून कोणता सभासदाचा प्रकार आहे? तर पुढील प्रकार आहे सहयोगी सभासद, संयुक्त सभासद. सहयोगी सभासद आणि संयुक्त सभासद वाक्यामध्येच आहे संयुक्त. संयुक्त म्हणजे काय? जो इतर सभासदांबरोबर संयुक्तपणे संस्थेचे भाग खरेदी करतो किंवा ज्याचं नाव भाग प्रमाणपत्रावर प्रथम स्थानी नसेल असा सभासद म्हणजे सहयोगी सभासद होय. सहयोगी सभासद हा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून सहकारी संस्थेचे भाग खरेदी करतात आणि ज्याचं नाव त्या भाग प्रमाणपत्रावर 2ऱ्या किंवा 3ऱ्या, 4थ्या, 5व्या पुढील क्रमांकावर असते, अशा सर्व सभासदांना सहयोगी सभासद असं म्हणतात. त्यांना सभेत हजर राहण्याचा अधिकार नसतो, मतदान करण्याचा अधिकार नसतो, निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार नसतो आणि अशा सभासदांना स्वतंत्रपणे कोणतेही भाग प्रमाणपत्र, खरेदी केलेल्या भागासंदर्भातील भाग प्रमाणपत्र देखील दिलं जात नाही. आणि शेवटचा प्रकार आहे नाममात्र सभासद. नाममात्र सभासद म्हणजे काय? तर उपविधीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर नाममात्र सदस्य म्हणून ज्याने सभासदत्व मान्य केलेले असेल, फक्त प्रवेश फी भरून, तो नाममात्र सभासद म्हणून ओळखला जातो. आणि तो संस्थेचे भाग खरेदी करत नसल्या कारणाने त्याचं भाग प्रमाणपत्रामध्ये नाव नसतं, त्याला भाग पुस्तकात नाव नसतं, त्याला व्यवस्थापनामध्ये भाग घेता येत नाही, इतर कोणतेही अधिकार त्याला नसतात. अशा सभासदांना नाममात्र सभासद असं म्हणतात. मग अशा सभासदांना नेमके अधिकार कोणते दिले जातात? त्यासाठी आपण पाहूया सभासदांचे अधिकार. मग सभासदांना कोणकोणते अधिकार असतात? तर पहिला अधिकार आहे भाग प्रमाणपत्र मिळविणे. क्रियाशील सभासदास खरेदी केलेल्या भागाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा, भाग हस्तांतरण करण्याचा व संस्थेत जमा केलेल्या रकमेची पावती मिळवण्याचा अधिकार असतो. अजून कोणता अधिकार असतो? तर सभेबद्दल त्याला विविध अधिकार असतात. सभेची सूचना मिळवण्याचा, सभेमध्ये उपस्थित राहण्याचा, सभेच्या चर्चेत भाग घेण्याचा, सभेतील कामकाजात भाग घेण्याचा त्याला अधिकार असतो.
सभेबाबतीत कोणकोणते अधिकार असतात? तर सभेची सूचना तो मिळवू शकतो, सभेला उपस्थित राहू शकतो, सभेच्या चर्चेत भाग घेऊ शकतो, सभेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकतो. अशा पद्धतीने सभेबाबतीत विविध अधिकार त्याला प्राप्त होतात. तिसरा मुद्दा, व्यवस्थापन समितीबाबत अधिकार असतात. सभासदांद्वारेच व्यवस्थापन समिती निवडून दिली जाते, त्यामुळे आपले प्रतिनिधी निवडण्याचा तसेच व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा देखील अधिकार हा सभासदांना असतो. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार देखील सभासदांना असतो. व्यवस्थापन समितीने वार्षिक सर्वसाधारण सभा न बोलवल्यास निबंधकाकडे सभा आयोजित करण्यासाठी अर्ज करता येतो. तसेच सहकारी संस्थेबाबतीत काही गैर वाटले किंवा काही शंका आल्यास आपण सहकारी संस्थेची चौकशी व्हावी यासाठी देखील सभासद निबंधकाकडे अर्ज करू शकतो. हा देखील अधिकार त्याला सहकारी संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे किंवा सहकारी संस्था कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अजून कोणते अधिकार आहेत? तर सभासदाला लाभांश आणि वस्तू व सेवा मिळवण्याचा देखील अधिकार आहे. सहकारी संस्थेने देऊ केलेल्या विविध वस्तू, सेवा किंवा व्यवस्थापन समितीने जाहीर केलेले लाभांश मिळवण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. तसेच वारसाबद्दल देखील काही अधिकार सभासदाला देण्यात आलेले आहेत. आपला वारसदार नोंदवणे, समजा वारसदारामध्ये बदल करायचा असेल तर त्याच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार देखील सभासदाला असतो. त्याच्यानंतर इतर अनेक अधिकार आहेत. मग त्याच्यामध्ये हिशोब पुस्तकं मागणे, नोंदवह्या पाहणे, सांख्यिकीय प्रती मिळवणे, उपविधीची प्रत असेल, मागील वर्षाचे ताळेबंद पत्रक असेल, नफा तोटा पत्रक असेल म्हणजे बॅलन्स शीट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, सभासदाची नोंदवही असेल, इत्यादी सर्व गोष्टी मिळवण्याचा अधिकार हा सभासदाला असतो. मग अशा पद्धतीने आपण आज हा जो काही अभ्यासक्रम बघितला हा सर्वांना समजला की नाही? समजला नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. आपण या लॉकडाऊनमध्ये अभ्यासापासून पाठी जाऊ नका. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कोरोना संदर्भातून पुन्हा अभ्यासाकडे आणण्याचा हा छोटासा प्रयत्न करत आहोत. यासाठी आजचा गृहपाठ देखील आपण देत आहोत. यामध्ये पहिल्यांदा आहे, सभासदांचे आपण जे काही प्रकार बघितले ते स्पष्ट करा. तसेच सभासदांसंदर्भात जी काही पात्रता आवश्यक आहे ती सांगा. हा गृहपाठ आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद.